Good morning, students. How are you all? I hope all are fine. Yes, very good. आज आपण व्याकरण शिकणार आहोत. मागच्या वेळेला आपण धडा पाहिला होता. काय बरं धड्याचं नाव होतं? येस, पुणे एक ऐतिहासिक शहर. त्याच्यामध्ये आपण विशिष्ट महत्त्वाची जी पुण्यामध्ये जी शहरं आहेत, स्थळं आहेत, त्यांची माहिती घेतली, त्यांचं वैशिष्ट्य बघितलं. ओके. आणि मग त्या धड्याच्या खाली जो आपला व्याकरण भाग आहे, क्रियापद, त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. क्रियापदाला इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणतात. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की वर्ब म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये जनरली सांगितलं जातं ॲक्शन वर्ड. फॉर एक्झाम्पल जम्प, ईट, स्लीप, रन, हे सगळे काय आहेत? वर्ब आहेत. आणि मराठीत त्यांना काय म्हणतात? क्रियापद असं म्हणतात. ओके. सगळ्यांनी मराठीचं पुस्तक घेऊन बसायचं आहे. पेज नंबर 62 ओपन करायचं आहे. मी काउंटडाऊन सुरू करते, तोपर्यंत ज्याने कोणी पुस्तक जवळ ठेवलं नसेल त्याने ते पटकन घेऊन बसायचं आहे. सो लेट स्टार्ट. येस, ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. व्हेरी गुड. ओके. तर हे क्रियापद शिकण्याच्या आधी क्रियापद कशाला म्हणतात ते आपण जाणून घेऊया. ओके. क्रियापदाचा अर्थ काय होतो? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. क्रियापद काय करतं? वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. त्या वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो. मग त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या ज्याला आपण मराठीत म्हणतो ती काय आहे? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय करतं ते? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि त्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा मी म्हणाले की वर्गात शिक्षक, एवढंच वाक्य मी म्हणाले, वर्गात शिक्षक. ह्याच्यावरून आपल्याला काही बोध होतो का? की वर्गात शिक्षक काय आले का नाही आले का गेले, काहीच कळत नाही. पण जेव्हा मी वाक्य पूर्ण करते, वर्गात शिक्षक आले. आले म्हणजेच काय? येण्याची क्रिया झालेली आहे. आणि आले हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला ते वाक्य कळतं. मला काय म्हणायचं आहे त्याचा अर्थ तुम्हाला ध्यानात येतो. म्हणजेच काय? वर्गात शिक्षक आले. मग आले हा शब्द काय झाला? त्या वाक्यातला क्रियापद. ते काय? आले हा शब्द काय आहे? त्या वाक्यातलं काय आहे? ते क्रियापद आहे. त्याच्यामुळे अर्थ वाक्याला पूर्ण होतो. वर्गात शिक्षक आले. ओके. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. इथे जे क्रियापद आहे ते रंगीत अक्षरात दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्या वाक्याला काय झालं आहे? अर्थ प्राप्त झालेला आहे. आता पहिलं काय आहे? वाचा बरं सगळ्यांनी. येस, गाय दूध देते. देण्याची क्रिया. ओके. देण्याची क्रिया होत आहे. समजा इथे अर्धच वाक्य दिलं असतं, गाय दूध. ह्याच्यावरनं काय आपल्याला कळलं असतं का? देते का नाही देत का आणखीन काही? पण जेव्हा आपण म्हणतो गाय दूध देते, देते हा शब्द काय झाला? मग वाक्यातलं काय झालं? ते क्रियापद झालं. देण्याची क्रिया. ओके. त्याच्यामुळे आणि त्या वाक्याला काय झालं आहे? अर्थ प्राप्त झालेला आहे. वाक्याचा अर्थ आपल्याला कळलेला आहे. त्याच्यानंतर मी देवाजवळ प्रार्थना करतो. करण्याची क्रिया झालेली आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये शिकलो, वर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ब. ओके. जम्पिंग, इटिंग हे सगळं ॲक्शन. मग तुम्हाला कळतं की हे वाक्यातलं काय आहे? वर्ब आहे. त्याचप्रमाणे मराठीत देखील करणे, झोपणे, उठणे हे देखील काय आहे? क्रियापद आहे. मग हे जे दुसरं वाक्य आहे की मी देवाजवळ प्रार्थना करतो, करण्याची क्रिया झाली आहे. शिवाय त्या वाक्याला काय झालेला आहे? अर्थ प्राप्त झालेला आहे. जर आपण नुसतं म्हटलं मी देवाजवळ प्रार्थना,
पुढे काहीच लिहिलं नाही तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळेल का? नाही कळणार. ओके. थर्ड वाक्य काय आहे? मुलांनी खरे बोलावे. बोलण्याची क्रिया. बोलावे या शब्दामुळे त्या वाक्याला काय झाला आहे? अर्थ मिळालेला आहे. जर आपण ते वाक्य अर्धवट ठेवलं, मुलांनी खरे, मग बोलावे का नाही बोलावे आपल्याला काहीच कळत नाही. पण जेव्हा आपण वाक्य पूर्ण करतो आणि लिहितो बोलावे, त्याच्यावरनं आपल्याला लगेच काय कळतं? त्याचा अर्थ कळतो. म्हणून बोलावे हे काय आहे? वाक्यातलं क्रियापद आहे. कासवाने स्पर्धा जिंकली. जिंकण्याची क्रिया झालेली आहे. शिवाय जिंकली या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. ओके, आलं लक्षात? क्रियापद कशाला म्हणतात? एक पहिला रूल काय आहे? वाक्याला अर्थ प्राप्त होतो आणि कुठली तरी त्या वाक्यात ते जे वाक्य असतं त्याच्यामध्ये कुठली तरी क्रिया चालू असते. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये देण्याची क्रिया, नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये करण्याची क्रिया, तिसऱ्या वाक्यामध्ये बोलण्याची क्रिया आणि चौथ्या ह्याच्यामध्ये जिंकण्याची क्रिया. ओके, ह्या सगळ्या क्रियावाचक, हे सगळे काय आहेत? क्रियावाचक शब्द आहेत. त्यालाच काय म्हणतात? वाक्यातलं क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपण वाचूया आणि क्रियापद कुठले आहेत ते आपण ओळखूया. ओके. फॉर एक्झाम्पल, पहिलं त्याने दिलेलं आहे गौरेश अभ्यास करतो. करतो म्हणजेच करण्याची काय आहे? क्रिया आहे. शिवाय करतो या शब्दामुळे काय झालेलं आहे? वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. मग या वाक्यातलं क्रियापद कुठलं आहे? तर करतो. दुसरं, शीतल पुस्तक वाचते. वाचण्याची क्रिया होत आहे. ओके. तिसरं, शिक्षक मुलांना शिकवतात. शिकवण्याची क्रिया आणि शिवाय त्या शब्दामुळे वाक्य पूर्ण झालेलं आहे. मयुरी डॉक्टर झाली. ओके, झाली हे काय आहे? वाक्यातलं क्रियापद आहे. ओके, समजा मी नुसतंच म्हटलं मयुरी डॉक्टर, ह्याच्यावरून काही कळणार का की झाली का नाही झाली? पण जेव्हा मी पूर्ण वाक्य करते आणि तिथे लिहिते मयुरी डॉक्टर झाली, होण्याची क्रिया म्हणजे ती काहीतरी झालेली आहे. काय झालेली आहे? तर डॉक्टर झाली. मग झाली हे काय झालं? वाक्यातलं क्रियापद झालं, कारण त्याच्यामुळे वाक्याला अर्थ मिळालेला आहे. गौरेश सकाळी लवकर उठतो. उठण्याची क्रिया. सूर्य पूर्वेस उगवतो. उगवण्याची क्रिया. सूरज बैलांना पळवतो. पळवण्याची क्रिया. समजा मी हे वाक्य अर्धवट ठेवलं असतं, सूरज बैलांना, काही कळलं असतं का की ह्याच्यामधून नक्की काय करतो तो? काहीच कळलं नसतं. पण जेव्हा मी म्हणते सूरज बैलांना, तेव्हा काय होतं? वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो. अशा प्रकारे आपण काय शिकलो? क्रियापद शिकलो. त्याच्यानंतर आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 63मध्ये काही त्यांनी एक्झाम्पल्स आपल्याला विचारलेली आहेत आणि त्याच्यावरून त्यांनी काय सांगितले की वाक्यात योग्य ठिकाणी क्रियापद लिहा. इथे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल आणि ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकात पाहायचं आहे. पहिलं वाक्य त्यांनी काय दिलं आहे? राजेश शाळेत. ह्याच्यावरनं आपल्याला काही कळतं का? पण आपल्याला हे वाक्य क्रियापद वापरून पूर्ण करायचं आहे. मग काय येणार? राजेश शाळेत गेला. ओके, राजेश शाळेत गेला. किंवा आपण असंही म्हणू शकतो राजेश शाळेत आला. ओके, दोन्ही वाक्य बरोबर आहे. त्याच्यावरनं आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो. शिक्षक वर्गात आले. येण्याची क्रिया आणि आले या शब्दामुळे वाक्याला अर्थ मिळालेला आहे. मी अभ्यास केला. किंवा असंही म्हणू शकतो मी अभ्यास करतो. करण्याची क्रिया. तो पाण्यात
गेला किंवा तो पाण्यात पोहतो, पोहण्याची क्रिया. मग पोहतो हे काय झालं वाक्यातलं क्रियापद. किंवा जर तुम्ही असं म्हटलं तो पाण्यात गेला, जाण्याची क्रिया. मग गेला हा शब्द देखील काय आहे, क्रियापद आहे. त्याने बॅगेतून वही काढली, काढण्याची क्रिया. आणि काढली या शब्दामुळे वाक्याला काय मिळालेलं आहे, एक अर्थ मिळालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण क्रियापद शिकलेलो आहोत. क्रियापद ओळखताना 2 रूल लक्षात ठेवायचे की त्याच्यामुळे, त्या शब्दामुळे वाक्याला अर्थपूर्ण होतो आणि कुठली क्रिया चालू असते, त्या वाक्यातून क्रियेचा बोध होतो. क्रियेचा बोध होतो म्हणजेच ॲक्शन वर्ब, जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याचप्रमाणे मराठीत देखील आपल्याला कुठली क्रिया चालू आहे ते कळतं. जसं उठणे, बसणे, झोपणे, पोहणे, करणे. ओके, अशा प्रकारे आपण क्रियापद शिकलेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनी होमवर्क काय करायचं आहे, तर पुस्तकामध्ये जी 5 एक्झाम्पल दिलेली आहेत ती पूर्ण करायची आहे. शिवाय वहीमध्ये देखील ही 5 एक्झाम्पल लिहून काढायची आहेत. योग्य त्या ठिकाणी क्रियापद लिहायचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं, राजेश शाळेत गेला. मग पुस्तकामध्ये काय लिहिणार, गेला हा शब्द लिहिणार. आणि वहीमध्ये देखील पूर्ण वाक्य लिहायचं आहे. नंबर 1, राजेश शाळेत गेला. नंबर 2, शिक्षक वर्गात आले. अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. हा तुमचा होमवर्क राहील. ओके, आणि सगळ्यांना सोमवारपासून जी आपली सेकंड युनिट टेस्ट सुरू होते त्याच्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. प्रश्न नीट वाचायचे आहेत आणि मगच उत्तरं व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये लिहायची आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि बाय बाय अँड हॅव अ गुड डे.